फिटनेससाठी रन सुरू करणारे अनेक जण आधी 10 किलोमीटर, त्यानंतर हाफ मॅरेथॉन, त्यानंतर फुल मॅरेथॉन आणि त्यातील काही जण दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या कॉम्रेड या जगातील सर्वात अवघड रेससाठी तयारी करतात। दरवर्षी पुण्यातून या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललं आहे। आधी 25, 30, 35 आणि यावेळी पुण्यातील या 90 किलोमीटरच्या दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांचं प्रमाण 40हून अधिकपर्यंत पोहोचलं आहे। संपूर्ण हिंदुस्थानातून काही 100 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात आणि मी जसं म्हटलं जगातील सर्वात अवघड मॅरेथॉन या स्पर्धेला मानलं जातं। यावर्षी 9 जूनला दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा होतीये। त्यासाठी हे स्पर्धक पुढच्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत आणि त्यासाठी आधी या सगळ्यांची गेले अनेक महिने तयारी सुरू आहे। कशी तयारी आहे या गेल्या काही महिन्यांमधली तुमची? गेले 4 महिने आम्ही प्रॅक्टिस करतोय। त्याला एक क्वालिफिकेशन लागतं। तुमची फुल मॅरेथॉन 4 तास 50 मिनिट व्हावं लागते, तर तुम्ही कॉम्रेड्स मॅरेथॉनसाठी प्रिपेअर होता। सो दर महिन्यात आमचा अराउंड 350-300 असं दर महिन्याचा मायलेज आहे। सो हा आमचा वीक आहे, हा टेपरिंग वीक आहे। सो ऑलमोस्ट आमची प्रॅक्टिस संपलेली आहे। सो आम्ही सर्व रेडी आहोत कॉम्रेड्ससाठी। दिस इज कॉल्ड द अल्टिमेट ह्युमन रेस। या स्पर्धेत सहभागी होणारे प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत। कोणी व्यावसायिक आहेत, कोणी नोकरी करतात, कोणी आणखी काही। तर तुम्ही पोलीस खात्यामध्ये आहात। पोलीस खात्यामधलं सगळं व्यस्ततेचं तुमचं शेड्यूल पाहून ही सगळी तयारी तुम्ही कशी करू शकलात? जसा वेळ मिळेल बंदोबस्त, नाईट ड्युटी या सगळ्या गोष्टी करून कधी कधी आम्ही रात्री नाईटला सुद्धा ड्युटीच्या वेळेस रन करायचो। पुन्हा रन करून नाईट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी सुद्धा रन करायचो। म्हणजे जी प्रॅक्टिस आहे ती बंद पडली नाही। आम्ही आमच्या कामाच्या वेळा ठरवून हे सर्व छंद जोपासत आहोत। पॅशन असेल तर सर्व काही होतं असं जे म्हटलं जातं ते आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात पाहायला मिळतंय। तुम्ही काय करता? तुमचा व्यवसाय काय? तुम्ही कशी तयारी केली? कारण प्रेक्षक हो हे लक्षात घ्या की 90 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी कित्येक महिने किंबहुना वर्षभर आधीपासून तयारी सुरू करावी लागते। मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ऑफिस टायमिंग रेग्युलर 9 ते 6, 8 ते 5 असं असल्यामुळे ट्रेनिंग हे माझं जे 6 महिने चालू झालं। आम्ही नेहमी 4, 4:15ला उठायचो, 5ला रन स्टार्ट करायचा, 7-7:30ला संपवायचा आणि 8-8:15ला ऑफिसला पोहोचायचा। हा म्हणजे इतका तो हे होता ट्रेनिंगचा पार्ट। आय एन्जॉयड द ट्रेनिंग। मस्त वाटलं, फिटनेससाठी होतं आणि आता आपण भारताला रिप्रेझेंट करणार साऊथ आफ्रिकेमध्ये। त्याच्यामुळे माझी जी काही छाती असेल ते अजून 4 इंच वाढते आणि ती काय तो अभिमान जो आहे कि वी आर गोइंग टू रिप्रेजेंट इंडिया, हे खूपच भारी है। आपकी ये पहली कॉमरेड रहेगी या इससे पहले? अच्छा, इससे पहले मैं आप क्या करते थे? आप बाय प्रोफेशन क्या है और किस तरीके की प्रिपरेशन रही है? आपके ट्रेनिंग का एक्सपीरियंस क्या रहा है? ओके, मैं एमटेक हूँ, सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ एनवीडिया में। एंड पहले मैं साइकिलिस्ट था। लास्ट 6 मंथ से ही सोचा कि कॉमरेड करते हैं। अच्छा। और कॉमरेड की प्रिपरेशन के लिए मेन जो सहयोग मिला यहाँ से और रनिंग कम्युनिटी का, फ्रेंड्स का, ऑफिस का और फैमिली का, इन सब का सपोर्ट बहुत ज़रूरी है। क्योंकि आप अकेले ये रन तो नहीं कर सकते। क्योंकि जितना भी हम रन कर रहे हैं सब टाइम कहीं ना कहीं हम सेक्रीफाइस कर रहे हैं। कोई फैमिली का टाइम सेक्रीफाइस हो रहा है, कभी ऑफिस का टाइम सेक्रीफाइस हो रहा है, तो कहीं ना कहीं सेक्रीफाइसेस सब जगह लगते हैं। हे ट्रेनिंग खूप अवघड म्हणा किंवा संयमाची परीक्षा घेणारं असतं। कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, कोणी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तुम्ही व्यवसायाने काय आहात आणि तुमचं रोजचं शेड्यूल कसं असायचं या ट्रेनिंगसाठी? मी व्यवसायानं आय सर्जन आहे आणि डॉक्टर आहात? मी डॉक्टर आहे आणि ह्या कॉम्रेड मॅरेथॉनसाठी आम्ही जी प्रिपरेशनचा वेळ होता आम्ही शक्यतो सकाळचा वेळ दिला होता। कारण माझे ऑपरेशन्स किंवा उपडी जे काय असते ते आम्ही रन संपून मी करत होतो। तर याच्यासाठी नियमितपणा आणि ट्रेनिंग आणि सातत्य, हे ट्रेनिंग व्यवस्थित असतं तर कॉम्रेड करणं सोपं आहे। आणि आम्ही भारताकडून प्रतिनिधित्व करल्यामुळे आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आम्हाला अभिमान वाटतो की मी भारताकडून आम्ही रिप्रेझेंट करतोय। नाही, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की काही जणांच्या मनात प्रश्न येतो की एवढं सगळं का करायचं? आफ्रिकेला खर्च करून जायचं, 90 किलोमीटर पळायचं, हा लोकांच्या मनामध्ये येणारा प्रश्न आहे। उत्तर द्या। ह्या जो आनंद आहे ना तो आपण अनबिलिव्हेबल आहे।
तुम्ही 90 किलोमीटर रन करताय आणि युअर रिप्रेझेंटिंग द इंडिया. सी तुमच्या मागं पाठीमागं इंडियाचा फ्लॅग किंवा आपण फ्लॅग जेव्हा तुम्ही करणार मॅरेथॉन पूर्ण आणि जेव्हा इंडियाचा फ्लॅग तुम्ही तो फडकवणार तिथे तो आनंद तुम्हाला मिळणार आहे ना, दॅट इज समथिंग अनबिलिव्हेबल. हे करणं गरजेचं आहे आणि इट्स ॲडिक्शन. तुम्ही एकदा जर रनिंग किंवा सायकलिंगमध्ये शिरलात हे नेव्हर एंडिंग ॲडिक्शन. नेव्हर एंडिंग ॲडिक्शन व्यसन आहे, व्यसन आहे, व्यसन. चांगलं व्यसन आहे. चांगलं व्यसन. हे व्यसन अधिकाधिक लोकांना लागायला हवं आणि त्यासाठी हे जे 90 किलोमीटर स्पर्धा पळणारे कॉम्रेड्स आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हरकत नाही. कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.